काय मंडळी, बरं आहे का? सकाळपासून व्हिडिओ नाही केला. ए पिला पडला असतस ना आता. मोबाईल मध्ये सकाळ वाटते. खरं सांगू का सकेनो, ठाण्यावरून आलो, डेकोरेशनची गडबड पूर्ण दिवस त्यात गेला. दुसऱ्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना, त्यामुळे मग एवढा आम्ही थकलेलो होतो ना, लय थकलेलो होतो दोघी पण. त्यात नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळं अजून कमजोरी आहे ना, तरतरी नाही अंगामध्ये, म्हणून आहे ना दिवसभर जरा झोपा काढल्या. आई आता करायची का? ठेवलेली ना गौरीपर्यंत ठेवायची होती ना. आणि हे पण आणले, हे पण ठेवले व्हायचं ना. हे कसं आणलं? 50 रुपये. सोयाबीनचं ना, सोयाबीनचं ना. खरं सांगू का, सकाळपासून खूप काही घडलं, पण मला व्हिडिओ काढायला म्हणजे कंटाळा चाललेला, म्हणून मी काढलेच नाही. पप्पा चरणाला गेलेले होते बाजारला, आणि आपला दक्ष पण गेलेला होता. येताना मस्त लस्सी, सर्व प्रकारच्या शेंगा, सोयाबीनच्या शेंगा, भाज्यालाही काय काय आणलेलं होतं. आज म्हटलं सोयाबीनच्या शेंगाची कालवण करूया, लय दिवस झालं खाल्लं नाही. आणि भोपळीची भाजी बांधावरून तोडून आणलेली पप्पानी, ती कमी होती म्हणून त्यात शेपूची भाजी टाकून आहे ना ती करायचं ठरलेलं. आणि भाऊजीला म्हणलं, मी झाडलोट केलेलीच आहे, तू दिवाबत्ती कर, म्हणजे ना सगळ्या सखींना दाखवतं की मी कशी दिवाबत्ती करते. कारण का ना, माझा व्हिडिओ कोण सरळ काढतच नाही, मग तू दिवाबत्ती कर, मी तुझा व्हिडिओ काढते. इकडं घरात सगळं घंटी वाजू का? मी तू असं कर. मी हायवर कमी पण आहे. घर मोठं असल्यामुळे संध्याकाळची ना दिवाबत्ती आणि झाडलोट करायला मला कमीत कमी 1 तास तरी लागतो. आणि पूर्ण घरातून धूप फिरवायची माझी सवय आहे. ठाण्याला पण मी तशीच करते आणि आता पण तशीच करते. आणि आता गणपती बाप्पा असल्यामुळं स्पेशल पूजा होते, त्यामुळे जास्त वेळ तर लागणारच. पूर्ण घरातून दिवा आणि धूप सर्व काही दाखवलं. आणि आईन पप्पा इकडं भाजी सोलत बसलेले होते. नंदेला फोन लावलेला होता, त्यांच्यावर बोलत. तिथं शारदा निवास आणि चौकटीला गणपती आहेत. तिला माहित नव्हतं ना मी कुठं कुठं ओवाळते. आमच्या घराच्या दोन्ही चौकटी आहेत, त्यांनी दोन्ही चौकटीला गणपती बाप्पा आहे. आणि घराचं नाव आमच्या शारदा निवास आहे, सासूबाईंच्या नावावरती. मग सर्वेकडेच मी ओवाळते. आणि इथं पोरं ना एवढे सकाळपासून कंटिन्यू खेळतात. त्या गाडी पण तोडली आणि सायकल पण तोडली, मज्जा चालली त्यांची. आणि निसर्ग किती सुंदर वाटतंय बघा ना. संध्याकाळचं वातावरण आमच्याकडे रोज आहे ना निळं निळं होतं, आणि समोरचं डोंगर तर खूप छान दिसतो. हा दिवा आहे ना मी ठाण्यावरून येताना आणलेला होता तुळशीच्या पुढे लावण्यासाठी. मला वाटलं हवेनं जाईल, पण रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं बरं का चक्क. आता दुपारी कणसं आणलेली होती, ती कणसं आईनं उकडली. मग काय सगळ्यांना गरम गरम पाहिजे होती. आणि तो मच्छर पण घरात येतात बरं का, आमचं डोंगरावरती घर असल्यामुळं. आणि दक्ष तिथं मच्छरची अगरबत्ती लावत होता. एवढी गरम गरम कणसं होती ना, खाताना पण गोड लागत होती. पप्पानी तोपर्यंत ना भोपळीची भाजी चिरायला घेतली, कारण का भोपळीची भाजी ना पप्पा चांगली चिरतात. असं पण मला गाव खूपच आवडतं. त्यात गावची संध्याकाळ तर खूप छान आवडते. त्यात आमच्या घरासमोर दिसणारा डोंगर, तो तर गोष्ट वेगळीच आहे. संध्याकाळची दिवाबत्ती झालेली होती. आता आपल्या गणपती बाप्पासाठी जेवणाचा नैवेद्य करायचा होता ना. ज्वारीचं पीठ लावून साल्ट गेली ना, झालं खोटं खोटं. सोयाबीनच्या शेंगा सोलायला खूप वेळ लागतो, आणि तो शिजत पण नाही लवकर. म्हणून आहे ना ते ज्वारीच्या पिठावर हातावर चोळले ना त्याचे दाणे, तर त्याची साल्टी निघतात आणि लवकर शिजतात बरं का. हे मला माझ्या आत्तीनं सांगितलेलं, मग मी सासूबाईला सांगितलं, मग सासूबाई तशाच करतात. आता ना आमचे कांदे ना दुसऱ्या घरात पसरत घातलेले होते. कुठलं गाणं आहे बोलतो? लसूण नाही घेतला. माझ्या आणि कुणाची बायको ठरवून म्हणतात काय संपलं. ओ बाप्पा काय केलं आता? एकतर हे 2 पोरं सारखीच भांडत असतात, आणि इकडे आईचं मूड लय भारी होता. आईला खिसबाई खिस गाणं बोलायचं होतं, पण पूर्ण आठवतच नव्हतं. आज आम्ही पटापट जेवण आवरलं, कारण का आम्हाला गणपतीला खेळायला जायचं होतं ना, झिम्मा फुगडी. अगोदर धुवायची असते, कधी पण पानं धुवून घ्यायची असतात अगोदर स्वच्छ. हे आतलं सगळं गेलं का नाही बघा, ते हिरवं गेलं का नाही सगळं. ह्याच्यात तर मेन असतं. ही बघा हसते. हे बघा सगळं हिरवं जे असतं ना, त्याच्यात आपल्याला ते विटॅमिन भेटतं.
एक तर आमची आई आहे ना एवढी हट्टी आहे ना, काय ऐकत नाही. त्या दुसरी गोष्ट म्हटलं तुमची कंबर दुखते तर जाऊन बसा ना, आम्ही जेवण आवरते. पण नाही, ती चिरलेली भाजी धुवून काढली, सगळं त्यातलं विटॅमिन घेऊन निघून गेले. आणि मला कशी म्हणते, कुठल्या मास्तरनं तुला शिकवले चिरल्यावर धुवायचे असते. आता काय बोलायचं. आता लवकर जायचं होतं म्हणून इकडं मी कालवण भाजी भात आवरून घेतला आणि भाऊजनं तोपर्यंत खालच्या शेगडीवरती आहे ना भाकऱ्या थापून घेतल्या. आता सोयाबीनचं कालवण लय दिवसानं खायचं होतं, त्यामुळे जरा जास्तच एक्सायटेड होते. आणि कालवण मस्त लाल भडक छान छान कट आल्यासारखं दिसत होतं. म्हणलं पहिल्यांदा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं. एक लाडक्या बाप्पासाठी मस्तपैकी ताट बनवलं. सोयाबीनची भाजी, सोयाबीनचं कालवण, भोपळीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि भात, छान असं ताट बनवलं आणि पहिल्यांदा गणपती बाप्पाला नैवेद्य. आता रात्रीचे काहीतरी 8-9 वाजलेले होते आणि मी वाडीतल्या पोरींच्या फोनचा वाट बघत होते की कधी ते लोक येतात आणि कधी झिम्मा फुगडी खेळायला जातोय. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, मग आम्ही पण जेवण घेतलं. 11:30 वाजले. आम्ही झिम्मा खेळायला चाललो. इकडे हिरीपर्यंत रात्री 10:30 वाजता वाडीतल्या पोरींचा फोन आला की या लवकर झिम्मा खेळायला. तर आमचं टेन्शन काय असतं, आम्ही जाताना मध्ये विहीर लागते, तिथं भीती वाटते. लाल छडी मैदान आमच्या घरापासून वाडीत जायला जो रस्ता आहे ना, तिथे एवढा अंधार असतो, विहीर असते आणि लय बेकार. आमच्या गावच्या ना भूताच्या गोष्टी मग अशा वेळेस आठवायला लागतात बघा. आम्ही लाल साडी नेसल्या. नाही काहीतरी चाललं. भावना कळल्या भावना. हे बघा लाल साडी नेसून आले. लाल साड्या झाल्यात आमच्या. आपलं काय, आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही झिम्मा खेळायला जाताना रेश्माताईला तिथं विहिरीजवळ बोलवलेलं आणि गण्याला पण बोलवलेलं होतं. एकतर आमच्या दोघींचं म्हणजे भाऊचं माझं ठरलेलं असतं की आम्ही दोघी मॅचिंग कपडे घालणार. त्यात बरोबर रेश्माताईचे म्हणजे चुलत जाऊबाईची पण लाल साडी झालेली होती. इकडे हा एवढे जणी आम्ही आहोत. अगं इकडे की अगं जरा लाईन हा आम्ही आता चाललो झिम्मा खेळायला. गावातल्या लहान पोरीपासून म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांपासून सगळेजण एकत्र येतात आणि आपली मराठमोळी जी संस्कृती आहे ते जपण्याचा प्रयत्न होता आणि खरंच जपली पाहिजे. सगळेजण एकत्र येऊन झिम्मा फुगडी आणि असं रिंगण करून आपली मराठमोळी जुनी गाणी किंवा लोककला म्हणा किंवा गवळण असतात ना, सगळं बोललं जातं. पहिल्या बायका कसा संसार करायचा ते सगळं शब्दांमध्ये मांडलं जातं आणि मला खूप भारी वाटतं. आता हा पहिलाच दिवस होता म्हणून जरा बायका कमी होत्या. हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या पासून बायका यायला सुरुवात होती. लवकर त्या पाटीलाल साडीवाली नाही चॉकलेटी साडीवाले बंधू अक्का आहेत ना, त्याला भारी गाणं बोलतात बघा. आणि हे कुत्रं तर लय मध्ये मध्ये करत होतं. मला वाटतं त्याला पण फुगडी खेळायची होती. अरे नुसतं फुगडी खेळा ना, नंतर आवाज टाकणार आहे ना. जाशील उडून जाईल. माझी भाऊजं तर गावाला आल्यानंतर खूप एन्जॉय करते बघा. आणि मुली माझ्यावर बोलत होत्या चला आपण पण फुगडी खेळूया. पण माझा प्रॉब्लेम असा झाला की ऑपरेशन झाल्यामुळे मला अशक्तपणा होता आणि टाळ्या वाजून थोडंसं माझं ऑपरेशनचं ठिकाण दुखायला लागलेलं होतं. आणि फुगडी खेळताना म्हटलं चक्कर आली, त्यामुळे हळूहळू खेळूया म्हटलं. पण शेवटी बाली पण बोलायला लागली मला पण तुमच्याबरोबर फुगडी खेळायचं आहे. मग काय तिच्याबरोबर पण एक राऊंड मारला.
आता हे सगळे खेळ आहे ना आमच्या मंडळाचं गणपती बाप्पा आहे ना त्याच्या पुढे खेळले जातात. पण झालं असं काय, आज मंडळाच्या पुढे आहे ना दर्शन करायला पण गेले नाही, कारण का सगळे मुलं बसलेले होते. जेव्हा कोण नसेल ना तुम्हाला आमच्या मंडळाचा गणपती नक्कीच दाखवेन. आजकाल तरुण लोकांपेक्षा म्हाताऱ्या बायकांना जास्त एनर्जी आहे बरं का. त्यांचा आवाज पण खणखणीत आणि टाळ्या बघा, आम्ही थोडंसंच वागतोय आणि त्या टाळ्या पाक खाली वाकून वाजवतात. हे तर सोडा, अजून तर बायका जमा नाही झाल्या, त्यांच्यापेक्षा पण जास्त वयस्कर माणसं बायका येतात ना, त्या तर एक नंबर फुगडी खेळतात. आता तर खरी सुरुवात झालेली आहे, अजून गौरी यायची आहे. गौरीच्या वेळेस तर विचारूच नका, तेव्हा तर बघण्यासारखं खूप काही काय आहे. रात्री 12 वाजले आणि गावाला 12 म्हणजे खूप काय होतं. आता म्हणलं घरी जाऊया. परत रेश्माताईला म्हणलं आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडा, कारण का लय अंधार भुडूक असतो, लय भीती वाटते. आणि अशा वेळेस काय माहित का, मनामध्ये भूताची आठवण काय येते कळत नाही. हा इकडे बोलू का आता? हा बोल. व्हिडिओ आज म्हणजे आज दादा कोणके दादा कोणके दादा कोणके बोल लवकर. आपला गण्या दादा कोंडकेचा आवाज खूप भारी काढतो बरं का. म्हणलं गण्या दादा कोंडकेचा आवाज काढ, तुझ्या आवाजामध्ये शेवट को या व्हिडिओचा. तर तो लाजत होता. आता खूपच अंधार झालेला होता बरं का मंडळी, जायला लय भ्या वाटत होतं. आणि तुम्हाला कशी वाटली आमच्या गावची लोककला संस्कृती आणि आमच्या वाडीतल्या बायका बरं का. आता घरी जातो, भीती वाटते.